या ठिकाणी थोडं स्पीडअप करूया मित्रांनो. मी विनंती करतोय फलंदाज बॉम्बे चिंचवडवाडी संघाने पाठवायचे आहेत. यस मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 15 गाव आपण या स्पर्धेतील सुपर 3च्या मॅचला सुरुवात करतोय. हॅलो हॅलो शिवम कदम जरा माईकशी संपर्क साधा. शिवम कदम जरा लवकर या. यस मित्रांनो, या ठिकाणी 15 गावच्या सर्व देवदेवतांच्या चरणी नतमस्तक होऊया. महालिंगाच्या चरणी नतमस्तक होऊया. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूया आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेतील सेमी फायनलच्या मॅचला आपण सुरुवात करूया. या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी असलम चौगुले यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज बॉम्बे चिंचवडवाडी संघासाठी. मित्रांनो, जर आपण पाहिलं ना तर आता एटीएम ऑन झालंय. बँकेला जरी सुट्टी असेल गेले 3 ते 4 दिवस तरी पण मात्र किशे गरम आहेत. या ठिकाणी अहिवाद कॅश साठी बक्षीस चालू झाले. त्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी षटकारासाठी बॉम्बे चिंचवडवाडीच्या प्लेअरला असलम चौगुले यांच्याकडून 2 षटकांचा सामना आहे. चला तर मग मंडळी, मी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी सिद्ध शुतेकर समालोचनाला सुरुवात करतोय. माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये जोडले जात आहेत व्हॉइस ऑफ साखरगावचा अब्बाच मित्रांनो रोहितजी उतरेकर. चला तर मग गणपती बाप्पा. चला तर मग मंडळी, या स्पर्धेतील 2 षटकांचा सामना. पहिलं शतक घेऊन आलाय रितेश, स्ट्राईकला आहे तो म्हणजे अल्पेश. अल्पेश टू रितेशचा मारा. पहिला चेंडू आहे, यॉर्कर पंचा चेंडू आहे, चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. एक धाव तर आली आहे. या ठिकाणी चेंडू वरती आलाय. दुसरी धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव वेगाने घेतली. बघा मित्रांनो कोण आहे तर हरणाच्या गतीने, हरणाची चपड्या चित्ताच्या वेगाने धावायला सुरुवात करतोय. तर म्हणजे आपण जर पाहिलं तर वैभव उतेकर मित्रांनो, जर पाहिलं ना तर 15 गावचा वंडर बॉय म्हणून ज्याला ओळखलं जातं तो वैभव मैदानामध्ये आपण पाहतोय. त्यानंतर रितेश टू अल्पेश याचा मार्या मित्रांनो बघूया. सुरेख टाकले चेंडू. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक धाव तर निश्चित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. बघा मित्रांनो, जर आपण पाहिलं ना पहिल्या दिवशीच्या स्पर्धेमध्ये जय गणेश भोसले संघाने सेमी फायनल मध्ये धडक मारली होती आणि गेले 2 दिवस ते त्यांच्या मैदानावरती बॉल आउटची प्रॅक्टिस करत होते. आणि असं म्हटलं जातं की प्रॅक्टिस टू बी मॅन. असं परफेक्ट प्रॅक्टिस केल्याशिवाय मित्रांनो काहीच आपल्याला साध्य होत नसतं. दरम्यान सुरेख तिथे टाकले चेंडू पंचांकडे अपील केली जाईल. पंच अपील पिटल लपतात. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्यावरती धावपंकावरती जर पाहिलं तर 4 धावा धावपंकावरती येताना आपण पाहतोय. दरम्यान आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. सामन्याला सुरुवात होते. पण एकदा रितेशचा पुढे चेंडू. सामन्याला सुरुवात. अल्पेश फुल टॉप लाईनचा चेंडू आहे. फटका चांगला आहे. सिद्ध चेंडू खाली आलाय. झेल मात्र टिपला जाईल. गडी क्रमांक 1 अल्पेश याचा पकडून झेल संपलाय त्याचा खेळ मित्रांनो. संधी देवा डीजे साठी. यस कबॉन डीजे. धन्यवाद डीजे. सध्या आपण मैदानाच्या दिशेने नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. कल्पेश संघाची धावसंख्या धावपंकावर जर पाहिली तर धावपंकावरती धावा येत आहे 4 धावा. वैभव अजूनही नॉन स्ट्राइक एंडला उभा सर आपण पाहतोय. गोलंदाजी सामन्याला सुरुवात मित्रांनो. प्रेक्षकांची तोबा गर्दी. प्रेक्षक बघा मित्रांनो, असं वाटतंय कदाचित 15 गावच्या यात्रेला सुरुवात झाली आहे आणि 15 गावचे प्रेक्षक या ठिकाणी येत आहेत. रोहितजी
नक्कीच चांगला चेंडू देखील बघायला मिळतोय. आणि आपण जसं बघितलं ना, किरण सरांनी आपल्या जे ही स्पर्धा सुरू होण्याआधी एक व्हिडिओ क्लिप सोडली होती की ही मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, आणि हा जणू नव्हे 15 गावचा वर्ल्ड कपच आहे. बघा, या खेळपट्टीच्या चहो बाजूनी प्रेक्षक आणि प्रेक्षकच, क्रीडा रसिक फक्त भरलेले आहेत. तुम्हा सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्क वरती रिद्धेश तयार होते. पुढचा चेंडू घेऊन समोर फलंदाज आहे कल्पेश. चांगला चेंडू होता, लोअर फुलटॉस होता, त्याला ऑन साइडला तटवलाय. तिथे फिल्डर आहे अक्षय, वेगाने आलाय, चेंडू फेक होणार. तोपर्यंत 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या आहेत आणि या 2 धावाने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या आली फलकावरती 6 या आकड्यांवरती. षटक संपतंय, पहिल्या षटकाचा अंत होतोय आणि धावसंख्या एक गडी बाद 6. नक्कीच पहिला षटकाचा खेळ, 6 चेंडू 6 धाबा. बघा रोहितजी, जर आपण पाहिलं ना तर मगाच्या सत्रामध्ये धाबांचा डोंगर उभा राहत होता. आता मात्र सूर्यदेव आपल्या डोईवरून आता मात्र त्याच्या घरी निघालाय, डोंगराच्या आड परतलाय. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. त्यामध्ये आपल्याला काय घडणार, काय बिघडणार, यानंतर तुम्ही देखील सांगायचं. काय रोहितजी, तुम्ही नक्कीच काय सांगाल या स्पर्धेमध्ये? जर आपण पाहिलं ना तर 3 वर्ष सलग बाजी मारणारा मुसळ चांदेपडी संघ मात्र या ठिकाणी कुठेतरी माघार घ्यावी लागली आहे. परंतु त्यांचा संघर्ष आपण पाहिला शेवटच्या क्षणापर्यंत थोडी गडबड झाली, तर त्यानंतर मात्र दामड गुडाचाळ संघ विजयी झाला. कॉन्फिडन्स वाढलाय, हाय लेवलला कॉन्फिडन्स जर आपण पाहिला तर दामड गुडाचाळ संघाचा आहे. काय सांगाल एकंदरीत गुडाचाळ संघाच्या मेहनतीबद्दल? नक्कीच या ठिकाणी विजय होतो तो म्हणजेच त्यांच्या संघर्षाचा, त्यांच्या मेहनतीचा, त्यांच्या जिद्दीचा, त्यांच्या चिकाटीचा. आणि खरोखरच आजचा जो खेळ आहे त्यांचा तो कौतुकास्पद आहे, यात काही शंका नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आला आहे, तो म्हणजेच नवनाथ बेलेकर यांना आपण बघतोय. आणि बघा स्टंपच्या मागे देखील आपल्याला चित्रीकरण केले जाते. अजित उत्तेकर यांची कमाल आणि दे धमाल असा अजित आमचा. चला लगेच स्पीडअप करा, अजून एक मॅच आहे आपल्याकडे. सेमीफायनलचा मेगा मुकाबला आपण बघतोय. नवनाथ बेलेकर यांचा पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. स्टेप आउट केलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे. बघायचंय झेल होतोय का, आणि हा झेल कंप्लीट केलाय. विकेट क्रमांक 2, वैभव उतेकर बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे यस, नक्कीच मित्रांनो, तुम्हाला दोन्ही टीमला अजून एक सूचना येते की ज्या वेळेस विकेट झाले की टीम चेअरअप नक्कीच करा, परंतु ते थोडं मॅच कंप्लीट झाल्यावर करा. कारण का तुमचा प्रत्येक क्षण जेवढा तुम्ही वाचवाल ना तेवढं तुमच्यासाठी ते मोठं कार्य होणार आहे, तुम्हालाच त्याचा यूज होणार आहे. पुन्हा एकदा जर नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये, मुकद्दर का सिकंदर चौगुले यांना आपण बघतोय. पहिला चेंडू पुढे आले होते, स्टेप आउट केल्यानंतर मागे गेले, समोर मारलेला फटका, लॉंग ऑफला फिल्डर आहे, तिथे फील्ड केला जातोय आणि चेंडू बॉल अडवून बॉल स्टंपला हिट करतील. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धाव्याने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यांवरती. सिद्धेश बघा, मगाशी 27 धावा चेस केल्या, आता फक्त 8 धावा झाल्यात. जरी आता 2 मोठे फटके आले तरी पण 20च्या वरती धावा जाऊ शकत नाहीयेत. काय सांगाल? नक्कीच, कारण जर पाहिलं तर त्यांच्याकडे हाय लेवलचा कॉन्फिडन्स आलाय. त्यांनी मागची मॅच मुसाड चांदेपडी सारख्या बदंड संघाला दबवलं, त्यामुळे हा कॉन्फिडन्स नक्कीच असणार आहे. सुरेख फटका, यस यस यस, सुरेख फटका. सिकंदर मात्र या ठिकाणी मोठा फटका मारतोय. वाकड्या तिकड्या पाबळीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, लेकिन झुकेगा नहीं साला. देवा संधी डीजेला. यस, कम ऑन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. या ठिकाणी बघा सिकंदरच्या षटकारासाठी, या ठिकाणी सिकंदरच्या षटकारासाठी
मामा भांजाचे सर्व अर्थात संजय पालाटे याचकडून 100 रुपये. नवनाथ टू सिकंदर स्टेप केलाय, एक पाऊल पुढे आलाय, फटका चांगलाय, एक धाव तर निश्चित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, दुसरी ही धाव वेगाने घेतली जाईल का? यस, दुसरी धाव वेगाने घेतल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, थांबवतोय, सांगतोय. संघाची धावसंख्या 2 पुढे सरकली आहे. धावपकावरती धावा पाहिला तर 16 धावा धावपकावरती येताना पाहतोय. बघा मित्रांनो, 16 जर आमचं पाहिलं ना तर अक्का आमचा वावेगाव 16 वावेगाव आज मात्र ही स्पर्धा बघायला या मैदानाच्या आजूबाजूला पाहतोय. नवनाथ टू सिकंदर सुरेख पटका, बॅटची हलकीशी कडा. या ठिकाणी डगआउट मध्ये परतावं लागतंय. मोठा मासा जाळ्यामध्ये फसतोय मित्रांनो. आता मात्र डब्बिन बॅटर विजय मैदानामध्ये येतोय. विजय कोणाचा होणार ते आपल्याला पाहायला मिळणार. अटीतटीची मॅच होणार त्यात काही मात्र शंका नाही आहे. परंतु रोहितजी बघा, सिकंदर यानं आपल्या वाव्य चिंचटवाडी संघाला एक वेगळी षटकार म्हणून एक वेगळी आशा दिली आहे. काय सांगाल? नक्कीच तो खूप गरजेचा षटकार देखील होता. आणि जेव्हा आपण त्या आधीच बोललो होतो की कुठेतरी धावा रोखून ठेवल्या आहेत आणि नंतर तो मस्ट नेडेड षटकार आपल्या टीमसाठी सिकंदरचा या ठिकाणी येतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, तो म्हणजेच बबलू विजय उर्फ बबलू. आणि सॅकरेनला असेल पुढचा चेंडू. नवनाथ टू विजय, चांगला मारलेला फटका ऑन साइडला, गॅप मध्ये चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, बघायचंय काय होतंय. 2 धावा सर करतील का? आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये गडी बाद होतोय. धावसंख्या झाली डीजे 1 मिनिट फक्त. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली 17. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. मला तरी वाटते कुठेतरी थांबवलंय आणि या सेकंड इनिंग मध्ये कशा प्रकारे खेळ होणार आहे पाहणं गरजेचं आहे. एक सूचना येते, जय गणेश पोसरेचे कॅप्टन, आपण इकडे टॉस का बॉस मध्ये येऊन उभं राहायचंय. जय गणेश पोसरेचे कॅप्टन. बघा रोहितजी, जर आपण पाहिलं ना तर दोन्ही संघ एक मोठी संघर्षाची लढत खेळत या मैदानामध्ये आलेत. दोन्ही संघांनी आता जर पाहिलं ना तर दोन्ही संघांना पकड आहे. या ठिकाणी दोन्ही संघांना जिंकायचं आहे. पोसरे संघ देखील वाट बघतोय आज फायनल मध्ये कोण येणार आमच्या सोबत, आम्ही फायनल कोणासोबत खेळणार बघावं लागेल, थांबावं लागेल मित्रांनो. वाट मात्र नक्की पाहावी लागेल. आता जर बघितलं तर शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूंमध्ये गरज असेल ती म्हणजे आपण पाहिलं तर 18 धावांची. या 18 धावा आहेत ना, या 15 गावला फायनल मध्ये कोण प्रवेश करणार हे सांगून जाणार आहेत. हे 18 धावा आहेत, या रोखता येतील का चिंचटवाडी संघाला? अनेक प्रेक्षक जर आपण पाहिलं ना तर जे मगाशी प्रेक्षक लाईव्ह मध्ये जे घरातून गावचे प्रेक्षक बघत होते ना, आता त्यांना माहिती आहे नेटवर्क गेलंय. परंतु आम्हाला मैदानामध्ये जाऊन मॅच बघायची आहे, मॅच अटीतटीची आहे. आज जर पाहिलं ना तर आज जामनन गुडाचाड मध्ये एक लग्न आहे. त्या लग्नाला आलेले प्रेक्षक सुद्धा लग्न नाहीये पण मॅच मात्र नक्कीच अटेंड करताना आपल्याला पाहायला मिळतात. बघा, हा क्रिकेटचा उत्सव, हा क्रिकेटचा विजय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. नक्कीच मित्रांनो, टीम मीटिंग कृपया लगेच कंप्लीट करा. वावे चिंचटवाडी आणि सलामीची जोडी मैदानामध्ये सुपूर्त करायची आहे. सिद्धेजी, आपण जसं मगाशी सांगितलं ना की धामधाम गुड्याच्या आडीमध्ये आज एक शुभ कार्य देखील होतं, त्यामुळे फेडरेशनने देखील त्यांना थोडंसं टायमिंग ऍडजस्टमेंट केलं. आणि बघा, मला तरी वाटतंय जवळजवळ ज्या ट्रेन लग्न कार्य कंप्लीट केल्यानंतर जे जाणारी मंडळी ती देखील आपल्या संघासाठी, आपल्या टीमसाठी ते थांबलेत आणि चेअर अप करतायत. त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. नक्कीच कारण जो मेहनत करतो त्याच्या पाठीवरती एक शब्बासकीची थाप देणे हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं. कारण प्रत्येक हा मेहनतीच्या लढतीतून आपल्याला पाहायला मिळत असतो. बघा, जर मी मगाशी सांगितलं की आपण लहान असताना, मी तरी लहान असताना सायंकाळच्या सत्रामध्ये या आकाशाला गवासणी घालणारे पक्षी आम्ही पाहायचो आणि कदाचित त्यांना बघितल्यानंतर असं वाटायचं तो थवा गेल्यानंतर की ही यांची सुद्धा शाळा सुटली की काय. आता ते पक्षी कुठेतरी गायब झालेत. परंतु एक मगासपासून सकाळपासून गेले 3 दिवस या आकाशाला गवासणी घालणाऱ्या या मैदानाच्या आजूबाजूला एक पक्षी फिरतोय. हा जर पक्षी हा कुठचा नैसर्गिक पक्षी नाही आहे, हा मानव निर्मित पक्षी आहे. आणि त्याच्या काय आहे तर त्याच्याकडे कॅमेरा आहे आणि हे छायाचित्रीकरण केलं जात आहे. नक्कीच. हॅलो 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 नक्कीच आपण पाहिलं ना तर अजित उतेकर यांची कमाल, जे जे क्षण घेता येतील ते ते क्षण अजित आपल्या प्रकारे 100% काय 200% देण्याचा प्रयत्न केला जातोय. चला, मॅचला सुरुवात होते. 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. पहिला षटक घेऊन निलेश उतेकर तयार.
गॅस पहिलं शतक घेऊन निलेश मात्र तयार आहे. निलेश बघायचं काय करतोय. वयाची 40 वर्ष उलटून गेली तरी हा क्रिकेटचा वेळ आहे. आणि मित्रांनो आज जर पाहिलं तर आज वाबे चिंचाटवाडी संघ आज मैदानामध्ये आहे आणि त्या संघाचा एक खेळाडू महेश उतेकर, आज त्या महेश उतेकरांना वयाची 45 वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलंय. आज त्यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्तानं त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. जाऊया मैदानाच्या दिशेनं. निलेश याचा पहिला चेंडू संदेशसाठी. पहिला चेंडू हवाई फायर, हवाई सफर. मित्रांनो या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेखा पार. वन बॉस येतोय चौकार. चौकारनं संधी देवा डीजे साठी. यस कबॉट डीजे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती निलेश बघायचा आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडू हा जिद्दीनं चिकाटीनं खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 15 गाव चषकावरती नाव कोरण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश याचा पुढील चेंडू या ठिकाणी बीट होऊन खेळण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण झालंय बघा मित्रांनो. या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर रब्बी दादा यांच्या मार्फत ते क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आली, 5 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. चला मॅच सुरू करायची. पंचांना विनंती आहे अजून आपल्याला अजून एक मॅच खेळवायची. याच मैदानावरती मेगा फायनल सामना ग्रँड फिनाले मित्रांनो सुरुवात होईल. जयासाठी केला अट्टास तो प्रत्येक क्षण गोड बाबा. त्यासाठीची ही सुरुवात आपण पाहतोय. चला यस पंचांना विनंती आहे थोडं स्पीडअप करूया. सामन्याला सुरुवात होते. सुरेख चेंडू, चेंडू काय हवेमध्ये आहे. चेंडू गॅप झोन मध्ये आहे. सीमा रेखा पार मित्रांनो. हाथी घोड़े तोप तलवारी फौज तो तेरी सारी है. जंजीर में जकड़ा राजा अभी सबसे मेरा बारी है. या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर एक दिमागदार पारी आपल्याला पाहायला मिळते दामनद गुडाचार संघाकडून. त्या ठिकाणी निवेश वरती आक्रमण. संघाची धावसंख्या धाव फलकावर जर पाहिली ना तर धाव फलकावरती धावा येऊन पोहोचतायत 9 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 9 धावा कुठून काढल्यात. अजून शतक चालू आहे बघा. रोहितची कॉन्फिडन्स हाय लेवलचा जर पाहिलं ना सलग 4 मॅच खेळतोय हा दामनद गुडाचार संघ. थकला नाहीये, झुकला देखील नाहीये, लढतोय भिडतोय संघासाठी. सुरेख चेंडू या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सुरेख क्षेत्ररक्षण थोडी मिसफील्ड झाली आहे महेश यांच्याकडून. 2 धावा पूर्ण केला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी 2 धाब्यावर संपाद दाट पाडावा लागेल. 11 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. चुका होत आहेत, मिसफील्ड होते मित्रांनो. त्या चुका होणं गरजेचं नाही आहे. चूक खूप महागात पडू शकते. जाऊ आपण मैदानाच्या दिशेने. नक्कीच आपण पाहिलं तर एक मोठा फटका, मोठा बॉल सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. डीजे 1 मिनिट थांबायचंय फक्त. या ठिकाणी मुसाड गावचे सरपंच आदरणीय सन्माननीय मानसिंगराव सुर्वे यांचं शुभ आगमन होत आहे. त्यांना विनंती असेल आपण आसनस्थ व्हायचंय. एक धाव रिक्वायरमेंट आहे. एका धावेची गरज आहे. प्रभाकर राव सुर्वे हे देखील या ठिकाणी हजर आहे. त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. या ठिकाणी नक्कीच आजचा दिवस धामनद गुडाचार संघाचा नक्कीच म्हणावं लागेल सिद्धेश. नक्कीच. आणि मागे या ठिकाणी ऐवा कॅच प्रसाद यांनी पकडली. प्रसाद साठी आपण कौतुक करूया. त्यांना देखील 100 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. निलेश तू निर्देशाचा मारा. या ठिकाणी विजयी फटका मित्रांनो. या ठिकाणी 15 गाव चषक 2026 पर्व चौथ्या पर्वामध्ये फायनल मध्ये प्रवेश केलाय तो अर्थात या ठिकाणी गुडाचार संघ. दामनद गुडाचा अर्थ कर्णधार या ठिकाणी जय गणेश पोसरेचे या ठिकाणी कर्णधार आलेले आहेत. आणि मी विनंती करतो की येताना आपण आपला डिसिजन घेऊन यायचंय लॉस ऑफ विनचा. मला माहित आहे की तुम्ही आज चांगल्या फ्लो मध्ये आहेत, खूप चांगलं आहे. थोडीशी रेस्टची गरज आहे पण तुम्ही आता एवढं सहकार्य केलं, शेवटचं सहकार्य करा.
मी या ठिकाणी आमचे प्रभाकरराव सुर्वे साहेब यांना विनंती करतो की आपण टॉसच्या साठी यायचं आहे. फायनलचा या ठिकाणी टॉस आहे. या ठिकाणी बघा शेवटची मॅच फायनलचा आहे.